नवनाथ बन यांनी राजकीय मतभेद असले तरी कोणाच्याही तब्येतीबाबत वाईट इच्छा नसावी असे सांगत संजय राऊत यांच्या आरोग्य लाभासाठी मुंबादेवीकडे प्रार्थना करतो असे भावनिक विधान केले। त्यांनी राऊत लवकरात लवकर पूर्ववत जोमाने कामाला लागावेत अशीही इच्छा व्यक्त केली। मात्र याच संदर्भाने बंग यांनी शिवसेनेवर टीकास्त्रही सोडले। मुंबईत 25 वर्षे सत्ता असताना शिवसेनेने शहराला काय दिले असा सवाल उपस्थित करत मुंबईचा खरा शत्रू उबाठा गट असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच मुंबईचे वाटोळे कोणी केले हे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना विचारावे असा टोला लगावत निवडणूक वातावरण आणखी तापवले। बऱ्याच दिवसानंतर जवळपास 1 महिन्यानंतर उबाटा गटाचे विश्व प्रवक्ते आदरणीय संजयजी राऊत हे पत्रकार परिषद घेण्यासाठी पुन्हा एकदा आले। आज त्यांनी सांगितले की त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते। मी देखील संजयजी राऊत यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी अशी मनापासून प्रार्थना करतो। आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, अशी त्यांनी रोज पत्रकार परिषद घ्यावी यासाठी शुभेच्छा देतो। त्यांची प्रकृती सुधारली पाहिजे, कारण आपण राजकीय एकमेकांचे मतभेद नक्की असतात, परंतु कुणाच्या प्रकृतीबद्दल वाईट कुणीही चिंतू नये आणि संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये तातडीने सुधारणा व्हावी यासाठी मी मुंबादेवीकडे देखील प्रार्थना करतो, सिद्धिविनायकाकडे देखील प्रार्थना करतो की संजय राऊत हे ठणठणीतपणे लवकर बरे व्हावेत आणि त्यांना लवकर आराम मिळावा। त्यांनी पुन्हा एकदा ज्या पद्धतीने पूर्वीसारखी पत्रकार परिषद त्यांना घेता यावी यासाठी त्यांचं आरोग्य सुधारावं यासाठी मनापासून प्रार्थना। खरं तर मुंबईचा खरा शत्रू कोण असेल तर उबाटा गट हा मुंबईचा शत्रू आहे। जवळपास 25 वर्ष सत्तेत असताना मुंबईचं वाटोळं कोण केलं हे संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे यांना जाऊन विचारलं पाहिजे। मुंबईमध्ये रस्त्याची व्यवस्था नीट नाही, मुंबईमध्ये पाणी पुरवठा नीट नाही, मुंबईमधल्या आरोग्याच्या समस्या, मुंबईमध्ये मोठं हॉस्पिटल नाही, हे सगळं कुणामुळे आहे तर उबाटा गटाने आहे। कारण उबाटा गटानं मुंबईचा विकास करण्यापेक्षा मातोश्री 2 बांधण्याकडे जास्त लक्ष केलं। मातोश्री 1चं मातोश्री 2 करण्यामध्ये जास्त धन्यता मानली, त्यामुळे कुठलंही नवीन हॉस्पिटल गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईमध्ये उभं राहिलं नाही। मुंबईमध्ये आरोग्याच्या मोठ्या समस्या असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। मुंबईमध्ये रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न निर्माण करण्याचं काम उबाटा गटाच्या माध्यमातून केलंय। त्यामुळे मुंबईचा खरा शत्रू कोण आहे हे मुंबईकरांनी ओळखलेलं आहे आणि उबाटा गट हाच मुंबईचा खरा शत्रू आहे आणि या खरा शत्रूंना पुन्हा एकदा घरी बसवण्याचं काम मुंबईकर येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये निश्चित करतील। कारण ज्यांनी स्वतःची घरं भरली आणि मुंबईकरांचं नुकसान केलं त्यांना मुंबईकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही।